हाय माझ्या ताईंनो, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि सगळ्यांनी कशा आहात? तर आज मी मुलांसाठी करते नाश्ता आणि चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करायचं. तर नाश्त्यामध्ये करत आहे मी ब्रेड पकोडे. याच्या आधी मी तुम्हाला ब्रेड पकोड्याची रेसिपी सांगितलेली आहे, पण आता एकदम जास्त डिटेलमध्ये नाही सांगणार मी, म्हणजे थोडक्यातच सांगणार आहे मी काय. आणि ते ब्रेड पकोडे कसे करणार आहे मी, तर ब्रेड पकोडेमध्ये म्हणजे चीज ब्रेड पकोडे पण आपण म्हणू शकतो त्याला. चला तर आपण आता चीज ब्रेड पकोडे बनवूया. आता आपण हे ब्रेडचे जे ब्राऊन आहेत ना, हे काठ हे सगळे काढून टाकू आपण चारी बाजूचे. आणि मी माहीत आहे का, चटणी पण करून ठेवली बटाट्याची आणि बेसनाचं बॅटर पण करून ठेवलं. मी दाखवते तुम्हाला मी त्याच्यामध्ये काय काय टाकलं ते. हे ब्रेड ठेवते आणि चीज पण घेतलेलं आहे मी, मोझरेला चीज. मी हे चटणी बनवलेली आहे बटाट्याची. याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकली, लसूण टाकला, लसणाच्या पाकळ्या 2-3, आणि तिखट, मीठ, हळद, धने पावडर आणि जिरे पावडर. अशा प्रकारे हे चटणी बनवलेली आहे मी. आणि आता बॅटर दाखवते मी तुम्हाला. आता हे बेसनाचं बॅटर पण बनवलेलं आहे मी. तर याच्यामध्ये काय बनवलं, याच्यामध्ये काय काय टाकलं ताईंनो मी आता. बेसन, 1 वाटी बेसन आहे, थोडासा सोडा चिमूटभर, ओवा आणि मीठ, आणि ते पाण्याने सगळं एकजीव केलं ते. हे बघा, अशा प्रकारे हे बॅटर झालं. तर आता बनवू आपण ब्रेड पकोडे. चला तर. छोटे नाही तुमचे. हे ॲक्च्युअलमध्ये माहीत आहे का, हे छोटे ब्रेड आणलेले आहेत मी, कारण की मोठे असले ना तर ते तळायला पण भारी जातात आणि हे 2 तळता येतात आपल्याला. आता मी टाकली याच्यामध्ये आलूची चटणी, आणि याच्यावरच माहीत आहे का ताईंनो, याच्यावरच टाकायचं आपलं चीज. आणि नंतर मग हे आपण ब्रेड पकोडे जेव्हा आपण तळू ना, आपण छान फ्राय झाले की मग हे खाताना चीज एवढं छान लागते ना, मस्त लागते. हे बघा, आता आपण हे बेसनामध्ये, हे जे बेसनचं बॅटर आहे ना, हे याच्यामध्ये टाकू. आणि माहीत आहे का, तेल पण तापलं ताईंनो. हे बघा, चीज एकदम कमी प्रमाणात पाहिजे याच्यामध्ये. आणि चीज असलं ना ताईंनो, तर याच्यात ग्रीन कलरची चटणी वगैरे आहे ना, त्याचं पण काम नाही आहे. तर ताईंनो, अशा प्रकारे होत आहेत आपले ब्रेड पकोडे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, बाहेरचं खाल्ल्यापेक्षा माहीत आहे का, मी मुलांना घरचंच देते बनवून. म्हणजे बाहेरचं जे जे आवडते ना, ते सगळं मी घरी बनवून देते माझ्या मुलांना. आणि आता पावसाळा पण आहे, पावसाळ्यात बाहेरचं खाणं पण योग्य नाही आहे. त्यामुळे शक्य जेवढं होईल ना माझ्याच्याने, तेवढं मी सगळं घरीच बनवते मुलांना. आणि आपण पाहू शकता ब्रेड पकोडे क्रिस्पी झालेले आहेत. आपले ब्रेड पकोडे झाले तयार, आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि ब्रेड पकोड्यासोबत
टोमॅटो सॉस आहे आणि मुलांना देते आता. तर ताईंनो आपले ब्रेड पकोडे झाले तयार. हे बघा, आणि झटपट होणारे ब्रेड पकोडे आहेत हे. मुलांना जर भूक लागली ना तर आपण झटपट बनवून देतो आपण. याला काहीच वेळ लागत नाही आहे. माझे पण 15 मिनिटात ब्रेड पकोडे तयार झाले. फक्त आपल्याला बॉईल करतो ना आपण बटाटे, त्यालाच वेळ लागते, बाकी काहीच वेळ नाही लागत. तर अशा प्रकारे झाले चीज ब्रेड पकोडे. आता आपण ब्रेड पकोडा आतून पण कसं झालं ते पाहू. हे बघा चीज, आणि चीज तर माहिती आहे मुलांना खूप आवडते. चीज ब्रेड पकोडे हे पहिल्यांदा केले मी, आणि एवढे टेस्टी झाले ना, खूप टेस्टी झाले. तुम्ही पण करा.